खरं तर सोरमारे सर, क्लरिकल मिस्टेक इतक्या एका शब्दामध्ये दोन नेत्यांचे राजकीय करिअरचा सगळा निकाल लागलेला आहे. खरं तर आता सरांनी सांगितलं ते रविकिरण सरांनी की हे काही पटणारं नाहीये. पण ह्याच्या मागचं राजकारण असं आहे का की राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्ये एक प्रकारची नाराजी होती या दोन नेत्यांच्या संदर्भातली, विशेषतः राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सातत्यानं त्या दोन नेत्यांना टार्गेट करण्यात आलेलं होतं. आता या दोघांना बाजूला सारण्याचे दोन पक्षाच्या नात्यावर काही परिणाम होऊ शकतात का? विलास, इथं दोन पक्षांच्या नात्याचा मला काही फारसा संबंध दिसत नाही. पण एक गोष्ट सांगतो, सुरुवातीपासून आपण एका गोष्टीचा विचार करायला पाहिजे. मी यापूर्वी सांगितलंय की हा कुठलाही राजकीय म्हणजे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे दोन पक्ष आपण बाजूला ठेवू. त्या व्यतिरिक्त कुठलाही देशातला पक्ष आपण बघितला तर तो पक्ष कुठल्या तरी कुटुंबाचा, कुठल्या तरी ब्रँडचा पक्ष आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस जो अजित पवारांच्या नेतृत्वाखालचा पक्ष आहे, त्या पक्षाला कधीतरी ठरवायला, अजितदादा गेल्यानंतर ठरवायला हवं होतं की हा कुणाचा पक्ष आहे. कारण तो शरद पवारांच्या पासून हा पक्ष फुटून गेल्यानंतर तो अजित पवार यांचा एकखांबी तंबू असलेला पक्ष होता, हे सगळ्यांना माहित आहे. ते गेल्यानंतर आपल्याला असं सगळ्यांना दिसलं की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे जे राष्ट्रीय कार्याध्यक्ष असतील आणि प्रदेशाध्यक्ष असतील, स्वाभाविकपणे त्यांच्याकडे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरचं नेतृत्व त्यांचं होतं. पुढच्या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत ते त्यांच्या नेतृत्वाखाली घडलेल्या आहेत. पण हा पक्ष पुढे चालवायचा असेल तर तो तटकरेंच्या नेतृत्वाखाली चालू शकत नाही, प्रफुल्ल पटेलांच्या नेतृत्वाखाली चालू शकत नाही, हे त्यांना स्वतःलाही माहिती आहे. त्यासाठी नेतृत्व पवारांचं कोणाच तरी हवं असेल आणि या पक्षाचं दीर्घकालीन नेतृत्व करायचं असेल तर आपण सुनेत्रा पवार या पक्षाचं दीर्घकालीन नेतृत्व करू शकत नाहीत. आता सुनेत्रा पवार ही अजितदादा गेल्यानंतरची तात्पुरती व्यवस्था आहे, सगळ्यांना माहिती आहे. या पक्षाचं नेतृत्व पार्थ पवार किंवा जय पवार यांच्याकडे असू शकेल, ते कुणाकडे असू शकेल ते भविष्यात आपल्याला काळ त्याचं उत्तर दिलं. आता आपण त्या संदर्भात त्यांनी कुणाला कुठलं पद दिलंय याच्यावरून त्याच्या संदर्भातला निष्कर्ष आपण काढू शकत नाही किंवा अंदाज बांधू शकत नाही. त्यांना प्रत्येकाला, कारण पार्थ आणि जय पवार हे दोघही आजच्या घडीला राजकारणातली अत्यंत कोरी करकरीत पानं आहेत. त्यांच्या क्षमता काय आहेत, कुणाचं वैशिष्ट्य काय आहे, कोण कुठल्या बाजूला, कोण संघटनात्मक काम करू शकतं, कोण प्रशासकीय काम, आपला काही माहिती नाही. बरोबर. त्यामुळे आता त्यांना जी पदं दिलेली आहेत त्या पदावरनं हा पक्ष किती पुढे जातोय मला वाटतं हे ठरवावं लागेल. आणि पक्षाचा नेता पार्थ किंवा जय पवार असेल तर, आणि त्या दोघांच्या पैकी किंवा दोघांनाही किंवा ती दोघं आणि सुनेत्रा पवार या तिघांनाही हा पक्ष 100% आपल्या ताब्यात असायला पाहिजे. इथं चौथं कुठलंही अधिकार केंद्र असता कामा नये असं वाटत असेल. आणि तसं वाटणं स्वाभाविक आहे, कारण आतापर्यंत असं एक चित्र निर्माण केलं गेलं की ते अर्थात सुनेत्रा पवार किंवा पार्थ जय पवार यांच्या एकूण प्रतिमाला धक्का देणारं होतं की हा सगळा पक्ष पटेल आणि तटकरे चालवत आहेत आणि हे सगळे कळसूत्र्या बाहुल्या आहेत, असं चित्र निर्माण जात होतं, मेसेज जात होता. मला वाटतं तो एक समज आहे, तो खोडून काढण्याचा प्रयत्न या निमित्ताने केलेला आहे. पण पुन्हा मला अजून असं वाटतं की हा मेसेज दिलेला आहे आणि मेसेज दिल्यानंतर, कारण एका याच्यामुळे सगळ्या गोष्टी पुढे लगेच काय तटकरे शरद नाही, मी या अनुषंगाने म्हणालो सर. ठीक आहे, आपण क्षणभर असं म्हणूया, रोहित पवार यांनी जे स्टेटमेंट केलं की ते भाजपमधून 22 आमदारांसह जाऊन लढतील, लगेच काय आपण पक्ष फुटला आणि फुटीच्या उंबरठ्यावर, हे अजितदादा गेल्यानंतर हे म्हणजे अजितदादांनी प्रक्रिया त्यात तटकरे असण्याचा मला काही संबंध दिसत नाही आत्ताच्या घडला. पण राष्ट्रवादी काँग्रेस मधले 16 आमदार फुटून भारतीय जनता पक्षानं या पक्षातल्या कुठल्या आमदारांना 2029च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून लढायचं याचं मार्किंग ऑलरेडी झालेलं आहे. ते आमदार फुटून जाण्याचा जवळजवळ हे एका टप्प्यावर आलेलं होतं. त्यामुळं अजितदादांनी ही जी विलिनीकरणाची प्रक्रिया ती सुरू केलेली होती. ही वस्तुस्थिती अजितदादा गेल्यानंतर एक प्रकारे तुम्ही तर असा सुतोवाच करताय सर, तुम्ही असं सुतोवाच करताय की ही फुटीची नांदी सुद्धा असू शकते, म्हणजे हे खदखद आहे ऑलरेडी, म्हणजे
हे नाही हे- नाही, पण मला आत्ता सांगतो, आत्ता हा. हे लगेच या गोष्टी लगेच घडतील असं नाही, कारण या अशा जर गोष्टी लगेच घडल्या तर भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात खूप वाईट मेसेज जाऊ शकतो. हो. अजितदादा गेल्यानंतर त्यांचा पक्ष फोडला असा एक मेसेज जाऊ शकतो. हम्म. त्यामुळे आत्ता भारतीय जनता पक्षाला किंवा कुणी पक्षातून फुटून जाण्याचा किंवा कुठं जाण्याची कुणाला कशाची काही पडलेली नाही, कारण 3 वर्षे आता कसल्याही बरोबर, निवडणुका त्यांनाही नाहीत. तशी आणि काही 3 फार वर्षे. आवश्यकता त्यामुळे त्यांची कुणाला बस काय भरलेली आहे आवश्यकता असं ते नाही. म्हणतात. जे काय घडायचं असेल ते लोकसभा निवडणुकीच्या आधी किंवा लोकसभा थोडं आणि उरलेलं लोकसभा निवडणुकीच्या नंतर घडणार, हे लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला. आपल्यासोबत आत्ता कुणा- आमदार सुनील शेळके जोडले गेलेले आहेत. आमदार साहेब, स्वागत आहे तुमचं. चर्चा तुम्ही किती ऐकली माहीत नाही, तुमच्यापर्यंत किती पोहोचली, पण आम्ही चर्चा करतोय पार्थ आणि जय पवार यांच्या एंट्रीच्या नंतर तुमच्या पक्षातले जे आत्तापर्यंत कारभारी होते त्यांना हा धक्का आहे का? त्यांना असं अचानक नामधारी का केलं आपण? त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाही, ते प्रवासात असल्यामुळे आपल्याला थोडीशी अडचण येते. रवी किरण सर, जर समजा या दोन नेत्यांना जे कालपर्यंत कारभारी होते ते जर नामधारी झाले तर ते अस्वस्थ राहणं पक्षासाठी एक प्रकारचं आव्हान असेल, पक्षांतर्गतच एक चिंतेची बाब असेल, की चिंतामुक्त झाला पक्ष? नाही, मला वाटतं की राजकारणामध्ये जेव्हा जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा त्या निर्णयाचे काय पडसाद उमटतील याचा पूर्ण विचार केला जातो. म्हणजे पक्षाची यादी निवडणूक आयोगाकडे सादर करत असताना जेव्हा त्यांच्या पदाचा उल्लेखच केला गेला नाही, म्हणजे गमतीचा भाग असा आहे की जर निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये, निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या पत्रामध्ये जर सुनील तटकरे यांचं राज्याचं अध्यक्षपद नसेल तर ते आज तांत्रिकदृष्ट्या खरंच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत का, हाही प्रश्न निर्माण होतो. आणि तसाच तो प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दलही निर्माण होतो की ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे कार्यकारी अध्यक्ष, वर्किंग प्रेसिडेंट ते राहिलेले नाही आहेत. हा निर्णय इतका सोपा नसतो. मी त्याच्यामध्ये 2 पदं दिली आहेत सर. म्हणजे आता सुनील तटकरे तसं बघितलं तर म्हणजे त्या कागदावरती ते लोकसभेचे गटनेते आहेत, म्हणजे एकच खासदार आहेत त्यांचेच ते नेते आहेत असं लोकसभेत नाही, ते आहे. स्वाभाविक आहे. आणि तिथं राज्यसभेमध्ये 3 खासदार आहेत, तिथंही पुन्हा ते नेता म्हणून राज्यसभेचे नेता म्हणणे प्रफुल्ल पटेल राज्यसभेतले नेते. सिनियरिटीनुसार अशा परिस्थितीत रोहित पवार जे वक्तव्य करतात त्याच्याकडे राजकारण म्हणून पाहावं, एक राजकीय स्टेटमेंट म्हणून पाहावं, ठिणगी टाकून द्यायचे म्हणून पाहावं, की खरं त्यात काही असू शकतं की इतकी मोठी एक पुन्हा फळी नाराज असू शकते पक्षातली? आज एक विकेट पडली आहे म्हणून म्हणतोय. असा आहे विलास की पवार साहेबांचं जे स्टेटमेंट आहे, म्हणजे शरद पवार म्हणतात की पक्षाच्या आत्ताच्या जे नेते आहेत त्यांचं ते असेसमेंट असेल, त्यांचं विधान किती गार्डेड आहे, किती सेफ आहे, किती व्यवस्थित आहे बघा. आणि एकीकडे रोहित पवार थेट बोलून मोकळे होतात. आमदार इथं साहेब सुद्धा येतो विरोधाभास आहे, म्हणजे दोन्हीमध्ये विरोधाभास आहे. रोहित पवार एक घाव 2 तुकडा करायला बघतात, पण शरद पवार साहेब असं काही करायला बघत नाहीत. ते म्हणतात यांच्यामध्ये कार्यक्षमता आहे नेत्यांमध्ये, ते शरद पवार आहेत. आणि पवारांचे विधानं ही इतकी व्यवस्थित असतात, म्हणजे कौतुकास्पद आहे की ते कुठलाही शब्द वापरताना अतिशय काळजीपूर्वक वापरतात. काळजीपूर्वक म्हणजे त्या शब्दावरनं कधी गोंधळ होत नाही, खुलासा करण्याची त्यांना वेळ येत नाही, म्हणून त्यांनी अतिशय व्यवस्थित असेसमेंट हा शब्द वापरला. आणि दोघही नेते कामाचे आहेत असंही त्यांनी सूचित केलेलं आहे. पण दुसरीकडे रोहित पवार मात्र थेट प्रतिक्रिया देऊन मोकळे होत आहेत. याच्यामध्ये असं दिसतंय, विरोधाभास दिसतो की प्रत्येकाचं आजच्या या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या घडामोडीबद्दलचं स्वतःचं मत काय आहे. ठीक आहे, दिसते की नाही? एका घरात 2 मतं दिसली. मी जाणून घेतो सर.